BKC RA मेट्रो भुयारी मेट्रो ट्रेनचा प्रवास हा सुरू झालेला आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात प्रवासी जे आहेत ते या प्रवासाचा आनंद घेत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी सुरक्षा असं डोअर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि विशेषतः आपण पाहायला गेलं तर वरती जो प्रवास आहे ते बांद्रा आपण पाहू शकतो बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स तो त्यानंतर आता पुढचं जे स्टेशन येणार आहे बांद्रा कॉलनी आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ते आरे कॉलनीपर्यंतचा हा स्टेशन कशा पद्धतीने असेल हा डिजिटल प्रमाणे या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर या ठिकाणी बसण्याची जी आसन व्यवस्था आहे दोन्ही साईडला ठेवण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी जे प्रवासी आहेत ते प्रवास करत आहेत। आपण काही प्रवाशांशीही चर्चा करणार आहोत। काय सांगाल की पहिला मेट्रो ट्रेनमधला तुमचा अनुभव काय आहे आणि जो आनंद उत्सुकता लागलेली कशा प्रकारचा आनंद? सब चांगले आहे। इशू ये है कि एंट्रेंसेस सभी खुले नहीं आए तो अभी कॉलोनी में B1 एंट्रेंस बंद है, मराठी नहीं आती है, हिंदी में एंट्रेंसेस नहीं खुले हैं। ये आधे जो ट्रेन्स है वो बंद है, साइंस का प्रॉपर नहीं है। सुविधा अच्छी आहे पर थोडी कमी आहे जो ठीक हो जानी चाहिए। एकंदरीत पाहिलं गेलं तर काही प्रवाशांचे जे मेट्रो ट्रेनची नवीन सुरुवात झालेली आहे तर काही ठिकाणी आनंद व्यक्त केला जातो तर काही दरवाजे उघडत नसल्याने त्या ठिकाणी संताप देखील प्रवाशांकडून आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी जो आनंद आणि सेल्फी फोटो काढत असताना फोटो काढण्यामध्ये मग्न आहेत, आनंद आहे। मेट्रो जी भुयारी मेट्रो सुरू झालेली गेल्या काही दिवसापासून उत्सुकता होती। काय सांगाल गेल्या काही दिवसापासून उत्सुकता होती आणि आज भुयारी मार्गाचा प्रवास तुम्ही करताय, या मेट्रोचा प्रवास करताय, कसं वाटतं? बहुत ही अच्छा फील कर रहे हैं हम। बॉम्बे के लोगों के लिए बहुत सुविधा हो गया है अभी। जैसे जो लोगों को ऑफिसेज वगैरह BKC आना होता था पहले बहुत प्रॉब्लम होता था, अभी बहुत ही कंफर्टेबल जर्नी हमें मिल रहा है तो बहुत ही अच्छा एक्सपीरियंस है यहाँ पर। तुम्ही कुठनं नेमका कसा प्रवास करत होते आणि काय म्हणजे कुठनं चाललेत कुठं चाललेत आणि आज पहिला प्रवास आहे, काय आनंद? खूप छान वाटतंय। आधी ट्रेनने प्रवास करावा लागायचा आणि नंतर ऑटो वगैरे भेटायला खूप त्रास व्हायचा, आता खूप छान कनेक्टिव्हिटी भेटलेली आहे, मग छान वाटतंय। गेले काही दिवसापासून म्हणजे एक कुठंतरी आपलं एक स्वप्न होतं की भुयारी मेट्रोमधनं आपण प्रवास करायचा आणि या ठिकाणी काय काय वाटतं तुम्हाला? छान वाटतं मला खूप। आपण पाहू शकतो या ठिकाणी जे पहिलं स्टेशन आहे ते वांद्रे कुर्ला ते आलेलं आहे आणि या ठिकाणी जे आहे ते प्रवासी या ठिकाणी चढतात। ते आज पहिला दिवस असला तरी या ठिकाणी जास्त प्रवासी नसले तरी आपण पाहू शकता की या ठिकाणी ज्या पद्धतीने जे प्रवासी आहेत ते पहिल्या ट्रेनचा उत्सुकतेने वाट पाहत होते आणि उत्सुकतेने वाट पाहत असताना या मेट्रो ट्रेनचा प्रवास करत आहेत। आपल्याबरोबर आपण पाहू शकता की या मेट्रो ट्रेनमध्ये भुयारी मेट्रो ट्रेनमध्ये प्रवास करताना सेल्फी काढत म्हणजे आनंद या ठिकाणी व्यक्त करत असताना आपण प्रवासी पाहतोय। त्याचबरोबर जे तिकीट काढलेले आहेत आणि आपलं तिकीट काढून पहिला जो प्रवास आहे तो पहिला प्रवास आपल्या कॅमेऱ्यात कैद करत असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी जी वेळ आहे की ज्या पद्धतीने हे जो मेट्रो जी भुयारी मेट्रो आहे ही एकंदरीत पाहायला गेलं तर बांद्रे कॉलनी, सांताक्रूज 6 रोड, छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर विमानतळ, मरोळ नाका, त्याचबरोबर MIDC अंधेरी असं करत त्या शेवटी JBLR आरे अशा प्रकारचा हा प्रवास असणार आहे आणि 12.5 किलोमीटरचा हा संपूर्ण प्रवास असून 10 रुपये ते 50 रुपयापर्यंत हे तिकीट आहे आणि एकंदरीत रिटर्न तिकीट जे आहे ते 100 रुपयाचं आहे। आणि आपण पाहू शकता या मेट्रो ट्रेनमध्ये सुरक्षेसाठी दरवाजे आहेत, मोठ्या सुरक्षेसाठी या ठिकाणी 2 डोअर या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर ही मेट्रो भुयारी मेट्रो असून यात दररोज 96 फेऱ्या ज्या आहेत त्या होणार आहेत आणि त्यामध्ये 9 गाड्या ज्या आहेत त्या सेवेसाठी दिले जाणार आहेत। त्याचबरोबर सकाळी 6 ते सायंकाळी 10:30 वाजेपर्यंत जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना या ठिकाणी प्रवास करता येणार आहे। तर दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर 48 कॅप्टन चालक आणि त्याचबरोबर 10 महिला देखील या ठिकाणी असणार आहेत आणि त्याचबरोबर हा प्रवास जो आहे वाहतूक कोंडीसाठी म्हणजे ज्या पद्धतीने आपण पाहिलं की आरे असेल
किंवा कुर्ला कॉम्प्लेक्स असेल, त्याचबरोबर आरे कॉलनीपर्यंतची जी वाहतूक कोंडी होते याला देखील मोठी सुटका जी आहे त्या या भुयारी मेट्रोमुळे मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.